मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत अशा ठिकाणी जिथं आहे पाणी आणि असं ठिकाण भेटलं कुठे तर त्र्यंबकला जाताना मैरावणी सारखं एक छोटंसं टुमदार असं गाव लागतं, त्या गावाच्या अपोजिट साईडला आपण आता या ठिकाणी बघतोय की पाण्याचा मनसोक्त आनंद कसा घेतात। तर पाण्याची खेळणं काय आणि त्याच्यापासून जपून कसं आपण राहिलं पाहिजे हे बघा। इथले ग्रामस्थ आहे ते, त्यांना पाणी खूप आवडतं आणि सूर्य असा डोक्यावर आलेला आहे मित्रांनो, फुल असं ऊन पडलेलं आहे आणि दादा पाण्याचा आनंद घेत आहे। खूप छान, म्हणजे आयुष्याची मजा काय असते ना ते अशा लोकांकडून शिकलं पाहिजे। लोक अडकून राहतात, मला हे टेन्शन आहे, मला ते टेन्शन आहे, मी आता काय करू असं, म्हणजे हे विचार इथं आल्यानंतर आहे ना असे बुरसटून जातात विचार, बुजून जातात विचार माणसाच्या डोक्यातले आणि माणूस आनंद घेतो आयुष्याचा। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र शासनाने जलसंपदा विभागाने धरणाच्या पाण्याची खोली जास्त आहे, पाण्यात उतरू नये अन्यथा जीवितास धोका होण्याची शक्यता आहे असं कार्यकारी अभियंता नाशिक पाटबंधारे विभाग यांनी इथं मेन्शन केलेलं आहे। तर इथं जर तुम्ही येत असाल तर पाण्यामध्ये जाण्याचा अट्टहास करू नका। जर तुम्हाला पोहता येत असेल ते पण व्यवस्थित तर नक्की जा। आणि इथं जी व्यक्ती तुम्ही आता बघितली बाळासाहेब, ते पोहण्यामध्ये एकदम अट्टल आहेत म्हणून ते बिंदास पाण्यामध्ये उतरू शकले। तर आपण आता बघूया पुढे आजूबाजूचं जे लोकेशन आहे ते कसं आहे ते। मला इथे चार ग्रामस्थ इथे भेटलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी चर्चा करू। हे बॅकवॉटर आहे का, हे कुठल्या धरणाचं पाणी आहे का, या ठिकाणी खेकडी पकडले जातात, मासे पकडले जातात, आपण विचारूया त्यांना। दादा, इथं मासे पण पकडले जातात का फक्त खेकडी? हो, मासे बी आणि खेकडी बी। आणि साधारणपणे दिवसाला किती खेकडी पकडता तुम्ही? दिवसाला तरी 7-8 6 असे पकडतो आम्ही। हो, विकायच्या कुठं त्या? विकायला काय आम्ही सातपूरला जातो। अरे बाबा, काय भाव आहे खेकडीचा? भाव भरपूर आहे, 500 रुपये। 500 रुपये किलो? हो। अरे वा, हो, 500-600 रुपये किलो आहे। दादा, नाव काय तुमचं? विष्णू गोराळे। आता विष्णू गोराळे भाऊ आपल्याला इथे ना, म्हणजे हा त्यांचा नित्य नेम आहे, इथं खेकड्या पकडायच्या आणि सातपूरच्या बाजारामध्ये आपल्या नाशिकच्या विकायच्या। त्यांचं म्हणणं असं आहे की आता सध्या 500 रुपये किलो भाव चालू आहे खेकडीचा। तर मासे पकडता का नाही का फक्त खेकडी? नाही, मासे बी पकडतो ना। माशाला काय भाव? मासेला 200 रुपये, तरी 400-200 रुपये, 200 ते 400 रुपयाच्या दरम्यान, जसं माशाची जात असेल किंवा जसा किलोनी असेल। हो, किलोनी असेल तसा। तर मग कोणत्या प्रकारचे मासे भेटते इथं? आपल्या इथं टिलापी, कोंबडा हेच भेटतात। ते मरळ ते ऐकलेले आपण? मरळ इथं नाही, एवढं सहसा नाही भेटते इथं मरळ। नाही ना? नाही। बाकी मग आपलं तर वामचा तर काही विषयच नाही। नाही, वाम नाही, समुद्रातच। हो, समुद्रात। म्हणजे मित्रांनो, वाम जी आहे ती समुद्रात मिळते। हो। बाकी कोंबडा झाला, जिलापी झाला, ते आपल्याला इथं लोकल ठिकाणी रहू भेटतो, रहू पण भेटतो इथे। तर मग मासे घ्यायचे असेल तर सातपूरला गेल्यानंतर भाऊंशी नक्की गाठ घ्या। भाऊंचं नाव परत एकदा ऐका, तुमच्या लक्षात येईल। विष्णू गोराळे। विष्णू गोराळे भाऊंचं नाव आहे। सातपूरमध्ये ते खेकडे आणि मासे विकतात आणि हे त्यांचे सहकारी, हे पण खेकडे आणि मासे विकतात। दादा, आम्ही मासे पकडतो, खेकडी पण पकडतो, आम्ही मासे पण पकडतो, खेकडी पण पकडतो आणि ज्याला लागले त्यांना देत राहतो, लागलं तर घरी खायला ठेवतो, जसं लागलं तिला पिकाडा मोठे। दादांनी आताच हे मासे पकडले, हे बघा तिलापी पकडलेले आहेत आम्ही, कटरने पकडले, लहान सगळे पकडलेले आहेत। मिसळ म्हणता याला आणि कटरने पण म्हणता आणि याला तिलापी म्हणता। हो, आम्ही हो। तर दादांनी तिलापी पकडलेली आहे, तर असं त्यांचा नित्यक्रम आहे मासे पकडणे, असा विषय आहे मित्रांचा, या चौघा मित्रांचा। अशा पद्धतीची क्वालिटी तुम्ही बघू शकतात। मोठे पण असतात याच्यापेक्षा, अर्धा किलो 1 किलो पर्यंत, 1.5 पावशेर पर्यंत। तर असे तुम्हाला मासे इथं भेटतील।
खेकडी पण आता ऍक्च्युअली नाही आमच्याकडे. खेकडे आज नाही ऍक्च्युली आता नाहीये आमच्याकडे. आम्ही संध्याकाळी धरू शकतो त्या, आणि तुम्हाला बघायचं असेल तर उद्या का आमचं खेकडीचं आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. बरं, ते आपल्यासाठी उद्या सकाळी खेकडी पकडणार आहे आणि तुम्हाला- आपण सकाळी येण्याचा प्रयत्न करू. साधारण 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत तुम्हाला खेकड हे दाखवू शकतो आम्ही. कशा पकडल्या, कसं पकडायच्या, ही पद्धत पण दाखवू शकतो. हा, खेकड पकडण्याची एक पद्धत पद्धत असते राहते, मित्रांनो. हा, ती दाखवू म्हणजे शकतो. ते जे बीळ आहे त्या बिळामध्ये हात घालणे, पण मग ते आमच्या खेकडीचे जे प्रकारे नांगे आम्ही असतात, कसे पकडायचे ते आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. ते आपल्याला त्यांच्याकडूनच ते शिकणं असतं. ते खरं तर ती गोष्ट मी तर कधी खेकड पकडलीच नाहीये, पण मग भाऊंकडे जर बघा तर खेकड पकडण्याचा जो आनंद आहे तो वेगळा ते राहतो. वेगळाच आहे तो त्यांच्यासाठी. वेगळाच राहतो हे. असं. आणि तो वेगळा आनंद तो खूप छान राहतो. तो हाताला जर जर धरला तो आनंद वेगळाच आहे. खेकडीच्या नांगुडीने जर आपला हात पकडला तर मग तुमची हौसच खेकड पकडायची असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग चालायचंच. व्यक्ती तेवढे वल्ली उद्या भेटा आम्हाला. आपल्याला भेटले आहेत दादा. आणि निवृत्ती नाव सांगा ना भाऊ. राजाराम गोराळे. राजाराम भाऊ आहेत का काय? हा, भाऊ. अहो, हे गोराळे भाऊ हे सावंतवाडीमध्ये दुकान आहे दोघांचे. हे दादांचं आडनाव दिवे दिवे. सातपूरला कुठं बी यांचं नाव सांगा लगेच. राजाराम गोराळे जर म्हटले ना मार्केटमध्ये मच्छीमार वाटतील आपलं नाव सांगायचं, सर्व ओळखी. मच्छीमार मार्केटला कुठे बी नाव सांग. मच्छी मार्केटला आपलं नाव सांगायचं, राजाराम भाऊ गोराळे हा हा हा. आपलं नाव सांगायचं, मैरावणीचे, लगेच आपल्याला ओळखतील ते. हे निवृत्ती गावाले. हा. तर ह्या दादांशी आपण जरा बोलूया. एकदम मितभाषी वाटतंय मला, कारण की सर्व आल्यापासून मी बघतोय सर्व बोलताय, पण हे काय बोलतच नाही. निवृत्ती जरा गोबाले. प्रश्न विचारू. दादा, नाव काय तुमचं? निवृत्ती गोबन. तुम्ही पण मासे पकडणे, खेकडी पकडणे. मासे खेकडी पकडतो आपण पण. हा, त्या व्यतिरिक्त दुसरा हा. काय व्यवसाय? व्यवसाय आपला आहे ना. व्यवसाय आपल्याकडे फार्म हाऊस आहे, त्या साईडला फार्म हाऊस आहे. आपण फार्म हाऊसचं पण काम करतो. तुम्हाला खेकडी मच्छी पण पकडतो. तुम्हाला वाटलं तिकडे फार्म हाऊस कधी पाहायचं असलं तर GPS फार्म हाऊस आहे, कधी पण येऊ शकत आहे तुम्ही. एवढं आपल्या. तर दादांकडे GPS फार्म हाऊस आहे इथे पुढे मैरवणीच्या या रस्त्याला. तर तिथं आल्यानंतर तुम्ही दादांची भेट घेऊ शकतात. मस्तपैकी 4-5 दिवस स्टे करू शकतात. एकदम रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला दादा ते अवेलेबल करून देतील. आणि आता जे मासे पाहिले त्या पद्धतीचे मासे तुम्हाला तिथं खायला पण मिळतील, ताजे एकदम तरतरीत मासे, खेकडी मासे. असं आहे या ठिकाणी सर्व. तर चला तर मग आपण निरोप घेऊ यांचा आणि निघूया पुढच्या वाटचालीला. मी राहिला नाशिकमध्ये, पण मग नाशिक पासून हे अंतर 15 किलोमीटर आहे. आणि खास ते मित्रांनी सजेस्ट केलं. तुमचा एक मित्र आहे, तो इथेच पुढे जातेगाव म्हणून गाव आहे, तिथे राहतो, रावसाहेब शिंदे. तर भाऊचं म्हणणं होतं की एकदा इकडे जाऊन ये आणि बघ पाणी कसं आहे. आणि आलो मग मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे की कसं बॅकवॉटर आहे, जे आपल्याला मोहित करतं. पाणी मोहित. या ठिकाणी आपण थोडंसं अजून एक्सप्लोर करण्याचा विचार करूया. आणि हे बघा, इथून तुम्हाला जाण्यासाठी एक वाट पण आहे खास. हवा अशी प्रचंड जोराने चाललेली आहे. तर असा विषय इथं मशीन आहे जे पाण्याला इकडून तिकडं नेण्यासाठी मॅनेज करतं. जबरदस्त व्ह्यूज. मित्रांनो, खरं तर इथं घर घेतलं पाहिजे. मी आहे सूरज आणि तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज पाण्याची गोष्ट आणि पाहण्याची पण गोष्ट. ही आहे मैरावणी, नाशिक पासून 15 किलोमीटर. या नक्कीच तुम्हाला बघायला आवडेल. ते असं आहे सर्कल केलेला एक. मित्रांनो, हे लोकेशन नक्कीच छान आहे
आणि बघण्यामध्ये जो आनंद येईल तुम्हाला तो द्विगुणित असेल. तर नक्की आहे इथे मैरावणी त्र्यंबक रोड नाशिकपासून 15 किलोमीटर.